हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 18 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये पूजा आणि समरने एक मोठा डाव टाकला. समर हा आढळरावांजवळ गेला आणि त्यांना म्हणाला की मला 2 लाख रुपयांची गरज आहे. आणि मग आढळरावांनी समरला एकच गोष्ट सांगितली, आत्ताच्या आत्ता जायचं आणि कृष्णाकडे पैसे मागायचे. आणि हे ऐकून समरला खूप राग आला. मग समरची दीड शहाणी बायको आली पूजा आणि म्हणाली, माझा नवरा या घरचा थोरला मुलगा आहे आणि त्याने धाकट्या वहिनीकडे पैसे मागणं म्हणजे त्याचा अपमान आहे. आम्हाला भिकाऱ्यासारखं वाटतंय. आणि मग कृष्णा आणि आढळरावांनी त्यांची चांगली ठासली. आढळराव कधीच पूजा आणि समरच्या हातात तिजोरीच्या चाव्या देणार नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पूजा किचनमध्ये असते आणि रेसिपी पाहून पाहून तिने अनेक पदार्थ बनवलेले असतात. वरण, भात, पनीरची भाजी. पण तेवढ्यात तिच्या लक्षात येतं, अरे यार, स्वीट डिश तर राहिली. काय बनवू काय बनवू आणि काय बनवू हा विचार करत असताना तिच्या लक्षात एक गोष्ट येते, चला मस्त गोडाचा शिरा बनवूया, सगळ्यांनाच आवडेल, झटपट पटापट. आणि ती शिरा बनवायला घेते. गॅस चालू करते, कढई ठेवते, रवा भाजते, तूप टाकते आणि मग एकदम भारी असा गोडाचा शिरा बनवण्याची तिची सगळी तयारी सुरू असते. आता पूजा ही पुण्यात राहायची नोकरीसाठी आणि रूमवर राहत असताना ती कदाचित स्वयंपाक शिकली असेल, त्यामुळे तिला स्वयंपाक जमतोय. बाकीचा स्वयंपाकसुद्धा तिने छान बनवला आहे आणि आपला हा स्वयंपाकसुद्धा ती छान बनवतीये, गोडाचा शिरा छान बनवतीये. पूजाची रेसिपी सुरू असते आणि त्याच वेळेस पूजाची आई सावित्री तिला कॉल करते आणि म्हणते, ए पूजे. पण तेवढ्यात तिला वाटतं, नाही नाही पूजा नाही. ती म्हणते, सौभाग्यवती, रांगणे पाटलांच्या थोरल्या सुनबाई सौभाग्यवती पूजा समर रांगणे पाटील. पण पूजाची काही इच्छा नसते बोलण्याची. पूजा म्हणते, आई काही महत्त्वाचं असेल तर बोल, नाहीतर मी ना काम करून करून खूप दमली आहे, माझ्यात तुझ्याशी बोलायची सुद्धा ताकद राहिलेली नाही आहे. हे ऐकून सावित्रीला मोठा धक्काच बसतो. सावित्री विचारते, तू काम करतीयस? मग घरातले नौकर कुठे मेले की काय? आणि ती अवदसा, ती कृष्णा कुठे गेली? तिला कामाला लावायचं ना, तू का काम करतीयस? तर पूजा सांगते, आई मी का काम करेल? मी या घरची थोरली सून आहे. मी मनात आणलं ना तर त्या आढळरावांसहित घरातील सगळ्यांना कामाला लावेल. पण ही त्यांची काहीतरी रिच्युअल आहे. सावित्री विचारते, काय? पूजा सांगते, रीत रीत त्यांची अशी काहीतरी रीत आहे की ज्या दिवशी सुनेचे सगळे विधी पूर्ण होतील त्या दिवशी सगळा स्वयंपाक तिनेच बनवायचा, गोडाचं सगळं तिनेच बनवायचं. म्हणून मी सगळा स्वयंपाक बनवला आहे रेसिपी पाहून पाहून आणि आता गोडाचा शिरा बनवतीये. सावित्री म्हणते, अरे वा, छान गोष्ट आहे, पण मी सुद्धा इथे काहीतरी बनवतीये. पूजा विचारते, काय? तर सावित्री सांगते, अगं मी टोपली घेऊन येणार आहे, टोपली. पूजाला काही कळत नाही. पूजा विचारते, टोपली म्हणजे? सावित्री सांगते, अगं मी इथे पुरणपोळ्या बनवल्या आहेत आणि 2 टोपल्या घेऊन तेथे येणार. ही सुद्धा एक रीत असते आणि तुमच्या थोरल्या सरकारांना सांगणार की या टोपल्या घ्या. पण टोपल्या अशा नसता घेत. टोपल्या घेताना खिसा रिकामा करायचा असतो, पैसे द्यायचे असतात. आज पहा मी त्या तुमच्या थोरल्या सरकारांचा खिसा कसा खाली करते ते. अगं उगच नाही घेणार, किती मेहनत लागली आहे, किती कष्ट लागले माहिती आहे का? पुरणपोळ्या बनवणं काय सोपं काम असतं का? भक्ती तिच्याकडे रागारागाने पाहते. सावित्री विचारते, काय माझ्या तोंडाला काय सोनं लागलं का? माझ्याकडे काय पाहते? आणि मग ती पुन्हा फोनवर बोलू लागते. पूजा म्हणते, आई मला माहिती आहे, कामाला साधा हातसुद्धा लावला नसेल तू. येथे मी राबतीये आणि तेथे तू त्या भक्तीला राबून घेतलं असेल, तिच्याकडून सगळं काम करून घेतलं असेल. सावित्री म्हणते, अगं दुसऱ्याकडून काम करून घेणं म्हणजे सुद्धा खूप मोठं काम असतं, तुला तर ते माहीतच आहे. पूजा म्हणते, आई झालंय का तुझं बोलून? तुला यायचं असेल तर ये, पण आता माझ्यात आहे ना काही बोलण्याची ताकद नाही आहे, मी फोन ठेवते. असं म्हणून पूजा फोन कट करते. आणि मग थोड्या वेळाने संध्याकाळ होते आणि सावित्री एकदम चापून चोपून साडी नेसून नेकलेस घालून तयार झालेली असते. तिला असं वाटत असतं की पूजा नाही, तीच आता रांगणे पाटलांची सून झाली की काय. तिचा तोरा वेगळाच असतो आणि म्हणते, दिसते ना मी आता एकदम रांगणे पाटील कुटुंबाची बाई. त्या सुद्धा अशा चोपून चोपून साडी नेसतात आणि असा पदर खांद्यावर घेतात, एकदम हवा करतात.
आता मी सुद्धा त्यांच्याच कुटुंबाचा एक भाग आहे, त्यामुळे मला सुद्धा गावात मान मिळायलाच पाहिजे, माझा सुद्धा तोरा असाच राहायला पाहिजे. हाच विचार ती करत असते आणि तेवढ्यात भक्ती डोक्यावर एक टोपलं, हातात कमरेवर एक टोपलं असं घेऊन तिच्याजवळ येते आणि म्हणते, चल आहे आपल्याला जायचं आहे बाळजाबाईच्या वाड्यावर. तर सावित्री विचारते, आपल्याला नाही, मला जायचं आहे, तुला नाही कोणी बोलवलंय, तू नाही यायचं. भक्ती विचारते, अगं पण आय, हे सगळं कसं घेऊन जाणारस तू, या 2-2 टोपल्या. सावित्री सांगते, आता मी काही टोपल्या नेत नसते, कारण आता मी काय आधीची ती सावित्री कोल्हापूर एक गरीब नाही राहिली आहे, तर मी पूजा समर रांगणे पाटीलची आई सावित्री झाली आहे. त्यामुळे अशी कामं करण्यासाठी माझ्याकडे नौकर असतात. तू थोडी वाट पहा, आत्ता नौकर येतच असेल. भक्तीला आश्चर्य वाटतं आणि तेवढ्यात माधव काका तेथे पोहोचतात आणि सांगतात, मला मालकीनबाईंनी पाठवलंय हे टोपले नेण्यासाठी. सावित्री खुश होते, तर भक्तीला मोठा धक्काच बसतो. सावित्री म्हणते, ओ नीट न्यायचं बरं का, काही पडलं तर तुमच्या मालकीनबाईंना तक्रार करेल. माधव काका म्हणतात, नाही नाही काही नाही होणार. आणि मग भक्ती ही माधव काकांना हे 2 टोपले देऊन टाकते. माधव काका एक टोपलं डोक्यावर एक हातात घेतात. सावित्री तोऱ्यात त्यांच्यासमोर उभी राहते आणि म्हणते, चला माझ्या मागे मागे, मालकीन पुढे नौकर मागे. असं म्हणून सावित्री आपला पदर खांद्यावर घेते आणि एखाद्या सरपंच बाईसारखी मस्त पुढे निघते. माधव काका त्यांच्या मागे मागे असतात. आपल्या आईचा हा उसना फुकटचा तोरा पाहून भक्तीला सुद्धा आश्चर्य वाटतं. ती तिच्याकडे पाहतच राहते. इकडे आढळरावांच्या घरी आढळराव, बाळजाबाई, दुष्यंत, कृष्णा आणि दलपत बसलेले असतात आणि सगळ्यांना बाळजाबाई सांगते की आज पूजाच्या हातचं खायचं आपल्याला, सगळा स्वयंपाक तिने बनवला आहे. आढळराव म्हणतात, अरे देवा, आज पुढ्यात काय वाढून ठेवलंय हे त्या परमेश्वरालाच माहीत. आणि तेवढ्यात सावित्री तेथे येते आणि जोरजोरात आवाज येते, ए पूजे, ए पूजे. तिचा आवाज ऐकून, कर्कश आवाज ऐकून आढळराव, बाळजाबाई, कृष्णा, दुष्यंत यांना खूप राग येतो. पण आता पूजाची आई मग सहन करावं लागणारच आहे. आणि सावित्रीच्या डोक्यावर एक टोपली असते, हातात एक असते, म्हणजे माधव काका कुठे गेले काय माहीत. सावित्री या दोन्ही टोपल्या तिथे टेबलवर ठेवते आणि आढळरावांना सांगते, थोरले सरकार, मी या टोपल्या आणल्यात. तसं तर मी नव्हते आणणार, माझ्याबरोबर ते तुमचे कोण नोकर आहेत ना माधव काका, ते होते. पण अचानक त्यांची मावशी आली आणि मावशी त्यांना घेऊन गेली. काय झालं काय माहीत. मग मी म्हटले, मी स्वतःच घेऊन जाते. कसं आहे ना, आज या टोपल्याचा खूप मान असतो आणि आता आपलं नातं जमलंय. आणि मी तुम्हाला काय थोरले सरकार म्हणते, तुम्ही तर माझे व्याही आहात. आता आपलं वेगळं नातं झालंय ना, माझी पूजा तुमची थोरली सून बनली आहे, आता तुम्ही माझे व्याही झालात. हे ऐकून आढळराव म्हणतात, आपलं नातं तर खूप आधीच जमलं होतं, कृष्णाच्या वेळेस. सावित्रीला खूप राग येतो. सावित्री कृष्णाकडे वाकड्या नजरेने पाहते आणि आढळरावांना सांगते, नाही, आपलं नातं आत्ता जमलंय, कारण फुकटची लादलेली नाती मी मानत नाही. फक्त माझ्या रक्ताच्या लेकीचं, पूजाचं नातं मी मानते. हे ऐकून कृष्णाला वाईट वाटतं. आढळराव बिचारे सुद्धा खूप दुःखी होतात की ही बाई कधी सुधारायची नाही. दुष्यंत, बाळजाबाईला सुद्धा वाईट वाटतं. मग सावित्री ही आढळरावांना म्हणते, पहा ना, मी काय आणलंय, टोपली आणली आहे, टोपली. थोरले सरकार, तुम्ही या टोपलीचा मान घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आढळरावांना माहीत असतं ही बाई आपल्याला लुटायला आली आहे. त्यामुळे आढळराव म्हणतात, ए दलपत, घे रे टोपलीचा मान. हे ऐकून सावित्रीला मोठा धक्काच बसतो आणि दलपत या टोपल्या उचलण्यासाठी उभा राहतो. सावित्री ही दलपतकडे पाहतच राहते. दलपत टोपल्या उचलणार इतक्या सावित्री म्हणते, हो थांबा, असं उचलायला लावलं म्हणजे लगेच उचलत असता का, असं उचलायचं नसतं. दलपत विचारतो, म्हणजे काय करायचं असतं. सगळेजण सावित्रीकडे आश्चर्याने पाहत असतात. सावित्री सांगते, टोपली उचलायची म्हणजे अशी नाही उचलत, त्यासाठी खिस्सा रिकामा करावा लागतं, खिस्सा. असं म्हणता म्हणता सावित्री खूप खुश होते. पण सावित्री शेवटी पैसे लुबाडायला आली आहे हे कृष्णा, बाळजाबाई, आढळराव, दुष्यंत या सगळ्यांच्या लक्षात येतं. सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. तर दलपत विचारतो, खिस्सा रिकामा करायचा म्हणजे. सावित्री म्हणते, अहो खिस्सा रिकामा करायचा म्हणजे पैसे द्यावे लागतात, अशी टोपली नाही घेता येत, रीत असते ती. काढा काढा, पैसे काढा बरं. दलपत म्हणतो, असं आहे का. आणि मग दलपत 1 खिसा, 2 खिसा, 3 खिसा, 4 खिसा, सगळे खिसे चांगले खंगाळत असतो. सावित्री खुश होते. आता रांगणे पाटलांच्या घरी आली आहे म्हणजे एखादा नोटांचा बंडल मिळतो काय 500-500च्या.
सगळेजण दलपतकडे सावित्रीकडे पाहत असतात आणि दलपत त्याच्या खिशातून कसे बसे 50 रुपयाची एक नोट, 1 रुपयाचा कॉईन असे 51 रुपये बाहेर काढतो आणि म्हणतो, हे घ्या पैसे, आता मला घेऊ द्या मान. सावित्रीला जबर धक्काच बसतो. बाळाबाई, दुष्यंत, आढळराव सगळे हसू लागतात. कृष्णाला मात्र आपली आई जे काही वागतीये त्याचं वाईट वाटलेलं असतं आणि हे पैसे पाहून सावित्री दलपतकडे एकटक पाहतच राहते आणि विचार करते, अरे देवा, मोठं घर पोकळ वासा. दलपत विचारतो, काय झालं, घ्या ना पैसे. तर सावित्री चिडून म्हणते, एवढेसेच पैसे देताय तुम्ही, थोडे जास्त पैसे द्या ना, थोडा खिसा रिकामा करा, एवढ्याच्या पैशाने काही नाही होणार. आढळरावांना समजतं या बाईला जास्त पैसे लागणार आहे. कृष्णा बिचारी मान खाली घालते की आपली आई कशी वागतीये. दुष्यंत, बाळाबाई सावित्रीकडे आश्चर्याने पाहत असतात, ही बाई किती लालची आहे. आढळराव खिशातून पैसे काढणार इतक्यात बाळाबाई म्हणते, थोरले सरकार, काय करताय तुम्ही, जो मान घेतो त्यालाच पैसे द्यावे लागतात आणि पैशांना किंमत नाही आहे की किती दिले किती नाही दिले, जेवढे दिले तेवढे गोड मानायचे असतात, हो की नाही सावित्री. सावित्रीचा नाईलाज होतो. सावित्री म्हणते, हो हो, आता रीतच आहे, काय करणार, एवढे पैसे दिले बस झालं. सावित्री मनात विचार करते, देवा, खर्च लागला 555 आणि पैसे आले 51. सावित्री ही दलपतच्या हातून कसे बसे नाही नू नू करता करता हे पैसे घेऊन टाकते आणि मग दलपत टोपल्या उचलण्याचा मान घेतो, टोपल्या उचलतो आणि कृष्णाकडे देऊन टाकतो. सावित्रीचा खूप मोठा पोपट झालेला असतो. तिचा चेहरा पाहून तुम्हाला सुद्धा खूप हसायला येईल. तर बाळाबाई मात्र खुश असते आणि इकडे समर हा नेहमीप्रमाणे त्याच्या रूममध्ये बसून रिया पाहत बसलेला असतो आणि जोरजोरात हसत असतो. तेवढ्यात पूजा तेथे येते आणि म्हणते, समर डार्लिंग. तर समर विचारतो, काय झालं पूजू डार्लिंग. पूजा त्याला सांगते, आज मी या घरात माझी पहिली स्वीट डिश बनवली आहे आणि पहिला घास मी तुलाच खायला देणार आहे, चल आपण मस्तपैकी हे खाऊया. असं म्हणून पूजा ही समरला पहिला घास भरवते आणि समरला असं वाटत असतं की माझ्या पुज्जू डार्लिंगने बनवला आहे मग तर लय भारी असणार. पण हा पहिला घास खाताच समरला जबर धक्काच बसतो. समरला थुकू का गिळू हेच कळत नाही. तो कसाबसा हे गिळतो आणि पूजाला असं खूप छान असं साईन करतो. पूजा म्हणते, अरे आता खूप छान असणारच आहे ना, शेवटी मी बनवलं आहे, मी बनवलेली गोष्ट छानच असते. समर हा 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 करू लागतो. पूजाला काही कळतच नाही. पूजा म्हणते, अजून एक घास खायचा आहे ना, आणि पूजा त्याच्या तोंडात आणखीन एक घास कोंबते, चमचा कोंबते. समरला जबर धक्काच बसतो. समोर जोरात ओरडतो, पाणी पाणी, लय तिखट लागलंय, लय तिखट लागलंय. पूजाला मोठा धक्काच बसतो. पूजा विचारते, तिखट लागला, गोड शिरा कसा तिखट लागला, हे मागे पाणी आहे. समर बाटली घेतो आणि या बाटलीने पाणी पितो. समरला जबर धक्का बसलेला असतो. समर, जीव गेला माझा, जीव गेला, अरे गोड शिरा कुणी तिखट बनवतं का. पूजा विचारते, गोड शिरा कसा तिखट बनला. आणि तेवढ्यात तिला आठवतं, अरे समर सॉरी, मी ना इलायची पुडाऐवजी मिरपूडच टाकून दिली वाटतं, त्यामुळे एवढा तिखट बनलाय. समर म्हणतो, अशी गडबड झालीये. पूजा म्हणते, पण आता काय करायचं, घरातले सगळे जेवण करणारे आणि हा शिरा कुणी खाल्ला तर मग संपलं, मग सगळे मला नावच ठेवणारे. समर म्हणतो, अगं बाई, चल आता पुन्हा दुसरा शिरा बनवूया. आणि हे दोघे धावत पळत खाली येतात आणि इकडे तोपर्यंत कृष्णा, बाळजाबाई या सगळ्यांनी घरात सगळ्या पुरुषांना जेवायला वाढलेलं असतं. दुष्यंत, आढळराव, दलपत बसलेले असतात. समोरचं ताटसुद्धा वाढलेलं असतं आणि मग आढळराव विचारतात, चला करायची का जेवायला सुरुवात. सगळ्या बायका म्हणतात, हो हो करा ना. आढळराव, दुष्यंत, दलपत जेवणार इतक्यात सावित्री म्हणते, नाही नाही, असं कसं, जिने हे सगळं बनवलंय, जिने हा सगळा घाट घातलाय, त्या पूजाला तर येऊ द्या. एकदा का पूजा आली मग सगळे जेवण करून घ्या. आणि सावित्री जोरात आवाज देते, ए पूजा. आणि तिचा हा कर्णकर्कश आवाज ऐकून सगळेजण कानात बोटं घालतात की बाई काय ओरडतीये. आणि तेवढ्यात समोर आणि पूजा जिन्यावरून खाली उतरतात. त्यांना माहिती आहे की शिरा तिखट झालाय आणि त्यांना शिरा पुन्हा बनवायचा असतो. पण सगळे जेवायला बसलेत हे पाहून या दोघांची बोबडीच वळते. दोघे तसेच आवासून उभे राहतात. आढळराव म्हणतात, ए समर बाबा, बस लवकर, जेवायचंय सगळ्यांना. समर हा खुर्चीवर येऊन बसतो जेवायला आणि पूजा सावित्रीजवळ येते. पूजाच्या चेहऱ्यावर सुद्धा 12 वाजलेले असतात.
सावित्री तिला जवळ घेते आणि म्हणते, "वा गं माझी पूजी, काय दिसायलीयस तू. जेव्हापासून तुझं लग्न झालंय ना, तुझ्या चेहऱ्यावरचं तेज हे दिवसेंदिवस वाढतच चाललंय." सगळेजण पूजाकडे आणि सावित्रीकडे पाहून तोंड वाकडं करतात. दुष्यंत हा सगळ्यांना म्हणतो, "चला बसा आता जेवायला. देवी आईचा उदो उदो." आणि मग सगळेजण देवी आईला नमस्कार करून जेवायला बसतात. आणि सगळ्यात आधी पहिली डिश त्यांची हीच असते. ती म्हणजे सगळ्यांना खायचं असतं आपला शिरा, गोडाचा शिरा. आढळराव, दुष्यंत सगळेजण गोडाचा शिरा खातात. सावित्रीला असं वाटतं आता माझ्या पूजाचं सगळे गुणगान करतील की किती छान बनवलंय. पण पूजाचं गुणगान होण्याआधी पूजाला असं वाटत असतं की सगळेजण आता माझी ठासणार आहे. सावित्री म्हणते, "पूजा, आता तुझं नाव निघणार आहे बरं का." तर पूजा म्हणते, "नाव निघणार नाहीये, सगळे मला नाव ठेवणार आहे." सावित्री विचारते, "असं का?" पूजा सांगते, "आई, खूप मोठी गडबड झाली आहे. मी आहे ना त्या याच्यामध्ये चक्क हेच टाकून दिलंय, म्हणजे इलायची पूडऐवजी मिरपूड टाकून दिली आहे, म्हणून शिरा तिखट झालाय." सावित्रीला मोठा धक्काच बसतो आणि सावित्री डोक्यावर हात मारून घेते. "अरे देवा, पूजे, काय केलंस तू हे? एक काम तुला नीट धड करता येत नाही." पूजा आणखीनच टेन्शनमध्ये असते. कृष्णा, दुष्यंत, आढळराव, दलपत हे सगळे सगळ्यात आधी शिराच खाऊन पाहतात. आणि आता सगळेजण हे मला चांगलेच सुनावणार, बोलणार, टोमणे मारणार असं पूजाला वाटतं. समोरला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. आणि तेवढ्यात दुष्यंत म्हणतो, "चांगला झालाय, शिरा चांगला झालाय." पूजाला, समोरला आणि सावित्रीला मोठा धक्काच बसतो. समोर विचारतो, "काय?" तर आढळराव म्हणतात, "अय, एवढं आश्चर्य वाटायला काय झालं? चांगला झालाय तर चांगला झालाय, चांगला झालाय शिरा." दलपत सांगतो, "चांगला नाही, लय झाग झालाय." पूजा, समोर, सावित्रीला काही कळतच नाही. पण हे सगळं कृष्णाने केलेलं असतं. कृष्णा ही पूजाजवळ येते आणि पूजाला सांगते, "पूजे, शिरा खरंच खूप चांगला झालाय, तिखट नाही, गोड झालाय." पूजाला आश्चर्याचा धक्काच बसतो. हिला कसं माहीत? बाळाजवाईला सुद्धा हे सगळं माहीत असतं. कृष्णा म्हणते, "चल माझ्याबरोबर, थोडंसं बोलायचं आहे." आणि कृष्णा पूजाला बाजूला घेऊन जाते. पूजा विचारते, "हे काय गं, मला इथे कशाला घेऊन आली आहे?" तर कृष्णा तिला सांगते, "पूजा, एक लक्षात ठेव, तू आता कोल्हापुरे नाही तर रांगणे पाटलांची सून झाली आहे. त्यामुळे अशा चुका यानंतर करायच्या नाही. तुझ्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह दिसलं ना, म्हणून मी तुला येथे घेऊन आली आहे. कारण तेथे मला दिसत होतं की तुला आश्चर्य वाटतंय की हा गोडाचा शिरा जो तू तिखट बनवला होता तो पुन्हा गोड का झाला. कारण तो मी पुन्हा बनवलाय, हा तुझा तिखटाचा शिरा नाहीये." हे ऐकून पूजाला मोठा धक्काच बसतो. आणि मग कृष्णा झालेला सगळा प्रकार सांगते की थोड्या वेळाआधी जेव्हा कृष्णा ही किचनमध्ये आली होती, पूजाने सगळं नीट बनवलं की नाही हे पाहण्यासाठी, तेव्हा सगळ्या भाज्या वगैरे ठीक होत्या. पण जेव्हा ती शिरा पाहते आणि शिऱ्याचा वास घेते, तेव्हा तिला समजतं की या शिऱ्यातून तर तिखटाचा वास येतोय. म्हणजे पूजाने नक्कीच काहीतरी गडबड केली आहे. आता तिने जाणून बुजून गडबड केली आहे की चुकून झाली आहे, हा विचार करण्याचा वेळ नसतो. आणि मग कृष्णा लगेच दुसरा गोडाचा शिरा बनवायचा ठरवते आणि ती हा शिरा बनवू लागते. तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि विचारते, "कृष्णा, काय करतेस तू हे?" कृष्णा सांगते, "बाळजाबाई, पूजाने सगळा स्वयंपाक बनवलाय, बाकीचा स्वयंपाक छान आहे, पण तिने शिरा तिखट बनवून ठेवलाय." बाळजाबाई विचारते, "तिखट शिरा? असं कसं? तिने हे जाणून बुजून केलं असेल." कृष्णा म्हणते, "ते मला माहीत नाही, पण आता तो सगळा विचार करण्याची वेळ नाही आहे. आता आपल्याला हा शिरा तर ठीक करावाच लागेल, त्यामुळे मी पुन्हा शिरा बनवते." बाळजाबाई म्हणते, "ठीक आहे, बनव पुन्हा शिरा." आणि कृष्णा ही शिरा बनवते आणि आता हा शिरा सगळ्यांनी खाल्लेला असतो. पूजाला हे सगळं समजतं आणि कृष्णा ही पूजाला ठणकावून सांगते, "पूजा, यावेळेस मी तुझी मदत केली आहे, पण दरवेळेस मी तुझी मदत करू शकेल असं होणार नाही. त्यामुळे पुढच्या वेळेपासून लक्ष ठेव आणि सगळं नीट कर." असं म्हणून कृष्णा तेथून निघून जाते. पूजाला खूप राग येतो. पूजा चिडून म्हणते, "म्हणजे तू मला सावरणार, तू मला मदत करणार? माय फुट, आता पहा मी काय करते ते." म्हणजे गिरे तो भी टांग उपर असं पूजाचं आहे. पूजा काही सुधरायची नाही. कृष्णाची चूक आहे. कृष्णाला मोठेपणा करण्याची सवय आहे. नाहीतर आज पूजाची जिरली असती तर मजा आली असती. आणि मग रात्र होते. सगळेजण आपापल्या रूममध्ये असतात. दुष्यंत कृष्णाच्या रात्रशाळेची दप्तर, तिची बॅग भरत असतो. कृष्णा तेथे येते आणि विचारते, "अहो, हे काय करताय तुम्ही?" दुष्यंत सांगतो, "काय करतोय म्हणजे?"
आता माझी बायको दिवसभर एवढी बिझी असते म्हणून तिच्या शाळेची बॅग भरतोय. कृष्णा विचारते, अहो पण मी भरली असती ना, तुम्ही का भरली? दुष्यंत सांगतो, ते आता तुला सगळ्यांची मदत करायची असते ना, याची मदत त्याची मदत, मग त्या मदतीमध्ये स्वतःचं काम तू विसरून गेली तर काय, म्हणून भरली आहे. कृष्णा म्हणते, अहो तुम्ही असं का बोलताय? मी कोणाची मदत केली? मी नाही कोणाची मदत केली. दुष्यंत म्हणतो, खरं तू कोणाची मदत नाही केली? कृष्णा सांगते, नाही मी कोणाची मदत नाही केली आज. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुला आहे ना एकतर खोटं बोलता येत नाही आणि माझ्याशी तर नाहीच नाही, त्यामुळे खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नको. कृष्णा विचारते, मी काय खोटं बोलले, असं का बोलताय दुष्यंत सरकार? दुष्यंत सांगतो, आता जो शिरा बनवला होता तो तू बनवला होतास ना. कृष्णा म्हणते, नाही नाही मी कशाला बनवेल, मी नव्हता तो शिरा बनवला. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा किती खोटं बोलशील, एकतर जेव्हा आम्ही सगळ्यांनी शिरा खाल्ला तेव्हा समोरची रिॲक्शन मी पाहिली होती आणि त्यात तुझ्या हातची चव मी ओळखतो, मला लगेच कळलं हा शिरा तू बनवला आहे. कृष्णाचं चोरी पकडली जाते. कृष्णा ही दुष्यंतला सांगते, बरोबर ओळखलं तुम्ही, मी शिरा बनवला होता, पण त्या पूजाकडून थोडी चूक झाली होती. तिने मिरपूड टाकून दिली म्हणून शिरा तिखट झाला होता. मी चेक केलं आणि नंतर शिरा बनवला. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा काय गरज होती? त्या पूजाने आजपर्यंत तुझा किती अपमान केला आहे. या घरात आल्यापासून तर ती रोज तुझा अपमान करतीये आणि तू रोज तिच्यासाठी हे सगळं करतीये, हे मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. कृष्णा म्हणते, अहो जाऊ द्या, शेवटी तू सुद्धा आपल्या घरची सूनच आहे ना, आणि आपल्या घरच्या सुनेसाठी काही केलं तर काय फरक पडतो? दुष्यंत म्हणतो, वा रे वा, म्हणजे त्या दिवशी सुनमुखाचा कार्यक्रम झाला तेव्हा त्या पूजाने तुझा किती अपमान केला आणि तुला तर एवढं वाईट वाटलं होतं की तू गावच्या सरपंचपदाचा राजीनामा द्यायला निघाली होती आणि आता तिला मदत करायला निघाली आहे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. जग कसंही वागलं तरी चालेल, पण आपण मात्र सरळ मार्गानेच चालत राहायचं. दुष्यंत म्हणतो, खरंय बाई संतबाई, खरं बोलताय तुम्ही. कृष्णाचा हा चांगुलपणा दुष्यंतला सुद्धा आता त्रास द्यायला लागला आहे, त्याला सुद्धा हे पटत नाहीये. इकडे बाळजाबाई तिच्या रूममध्ये बसलेली असते, काहीतरी लिस्ट बनवत असते. तेवढ्यात आढळराव रूममध्ये येऊन बसतात. बाळजाबाई त्यांना सांगते, थोरले सरकार, मी आज पूजा आणि समोरचा गोंधळ आहे ना त्याची लिस्ट बनवते. आढळराव काहीच बोलत नाही. बाळजाबाई सांगते, अहो मला कृष्णानेच बनवायला सांगितली आहे. आढळराव म्हणतात, बाळजा मी काही बोललो का तुला? तू कशाला सांगतेस? तुला काय करायचं ते कर, जे करतेस ना ते चांगलं करते, पण अजून किती दिवस करशील हेच सांगता येत नाही. तर बाळजाबाई म्हणते, आयुष्यभर करणारे, तुम्ही त्याची काळजी करू नका. हे ऐकून आढळरावांना बरं वाटतं. मग बाळजाबाई आढळरावांना सांगते, तुम्हाला माहिती आहे का, आज कृष्णाने त्या पूजाची लाज वाचवली. आढळराव विचारतात, कसं? तर बाळजाबाई म्हणते, तुम्हाला खरंच कळलं नाही? तुम्ही आजचा शिरा खाल्ला, ती चव कृष्णाच्या हातची होती, हे तुम्हाला कळलं नाही का? बाळजाबाई सांगते, पूजाकडून ना आजचा शिरा खूप तिखट झाला होता, खाण्यालायक नव्हता. कृष्णाला हे कळलं आणि मग कृष्णाने स्वतः गोडाचा शिरा बनवला आणि खाऊ घातला. हे ऐकून आढळरावांना आश्चर्य वाटतं. आढळराव सांगतात, खरंच कृष्णा खूप गुणाची लेक आहे माझी, आणि मी असंच तिला लेक मानत नाही. समोरचा व्यक्ती आपला मित्र आहे की शत्रू आहे, दुश्मन आहे, हा विचार न करता कृष्णा सगळ्यांची मदत करत असते आणि आजसुद्धा तिने तेच केलं आहे. बाळजाबाई म्हणते, तिने तर ते केलं आहे, पण त्या पूजाने याची जाण ठेवायला हवी. आढळराव सांगतात, त्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही की ती याची जाण ठेवेल, पण कृष्णा जे काही करते, सगळ्यांची मदत करते, त्याचा फायदा आज ना उद्या तिला नक्की होईल आणि चांगले कर्मच आपल्या उपयोगी येतात. बाळजाबाईला सुद्धा हे पटतं. आणि इकडे कृष्णा दुष्यंत रूममध्ये एकत्र असतात. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, तसं मला खूप छान वाटलं, कारण तुझा हा जो चांगुलपणा आहे ना तोच मला खूप आवडतो आणि त्यामुळेच मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. हे ऐकून कृष्णासुद्धा खुश होते. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, जगाने कसंही वागलं तरी चालेल, पण आपण मात्र चांगलंच वागायचं असतं, कारण एक ना एक दिवस आपल्याशी वाईट वागणाऱ्या व्यक्तीला सुद्धा वाटतं, अरे यार हा इतका चांगला वागतोय, आपण का वाईट वागतोय, आणि तो व्यक्ती सुधारतो. कृष्णा हे बोलत असते आणि दुष्यंत मात्र रोमॅन्टिक होतो आणि तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. कृष्णाला हे समजतं आणि कृष्णा म्हणते, अरे देवा, दुष्यंत सरकार ते काय आहे? दुष्यंत घाबरून तिकडे पाहतो आणि कृष्णा तेथून पळून जाते. दुष्यंत जागते, यार कृष्णा. दुष्यंत विचार करतो, ही मुलगी काही सुधारायची नाही, येथे माझा रोमांचा मूड असतो आणि तिला पळून जायचं असतं. आता रात्रभर आता शाळेत जाणार, उद्याच सकाळीच येणार, मी बसतो वाट पाहत, असा विचार करून दुष्यंत खूप नाराज होतो
आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पूजाची लाज जाता जाता राहिली. तसं तर तिला काय लाज नावाची गोष्ट नाही आहे. तिने आजपर्यंत काय काय केलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण कृष्णाने खरंच तिची मदत केली. पण पूजा काही सुधरत नाही. सत्यनारायणच्या पूजेच्या वेळेससुद्धा कृष्णाने तो दिवा विझण्यापासून वाचवला. तिचा हात भाजला तरी थांबून राहिली. त्याचं पूजाला काही वाटलं नाही. आता शिरा त्याने सुधारला, त्याचं पूजाला काही वाटलं नाही. आणि पूजा ही कृष्णाला त्रास देत राहणार, ती सुधारणार नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की समर हा आढळरावांशी बोलायला येणार आणि म्हणेल, आबा तुम्ही रक्तांच्या नात्याकडे लक्ष देत नाहीये. आढळराव विचारतील, काय झालंय स्पष्ट बोल. रक्ताच्या नात्याकडे लक्ष देत नाहीये म्हणजे? तर समर त्यांना सांगणार, आबा मला 2 लाख रुपयांची थोडी नड होती. 2 लाख रुपये मिळाले असते तर बरं झालं असतं. आता आढळराव त्याला नक्कीच विचारतील की कशासाठी हवे आहेत. आता समर काय उत्तर देतो हे तर आपल्या पुढील एपिसोडमध्ये कळेल. पण आढळराव त्याला म्हणतील, ठीक आहे, तुला 2 लाख रुपये हवे आहेत ना, जा कृष्णाकडून घे. कृष्णाकडे तिजोरीची चावी आहे, तिला सांग मी द्यायला सांगितले. आणि हे समरला बिलकुल आवडणार नाही. कारण समर आता स्वतःला घरचा थोरला मुलगा म्हणतोय आणि कृष्णाकडे पैसे मागायला जायचे म्हणजे जवळपास भीक मागायला जायची असंच होतं आहे. समरला खूप राग येईल. समर हे सगळं पूजाला जाऊन सांगेल आणि मग पूजा आपल्या सगळ्यांना माहिती आहे घरात फक्त धिंगाणा करायला आली. पूजा ही घरातील सगळ्यांना गोळा करेल, आरडाओरडा करेल, रडारड सुरू करेल आणि आढळरावांना म्हणेल, आज मला खूप वाईट वाटतंय कारण या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान झालाय, या घरच्या थोरल्या मुलाचा अपमान झालाय. त्याला पैसे हवे होते, तो कृष्णाकडे गेला आणि कृष्णाने त्यासाठी नकार दिला. आमचा या घरात एवढाही हक्क नाहीये का? आम्ही काय पैसे चैन करायला दारू प्यायला मागत होतो का? नाही, असा इमोशनल अत्याचार पूजा सुरू करणार. घरातील सगळेजण पाहत असतील काय नाटकं सुरू आहे तिचे. आणि तेवढ्यात कृष्णा म्हणेल, अरे समर तू पैसे मागायला आला होता का? मला वाटलं दुसऱ्या कोणत्या कामासाठी आलाय आणि त्यावेळेस माझं दुसरं काम सुरू होतं म्हणून मी लक्ष दिलं नाही. तर पूजा चिडून म्हणेल, ए कृष्णा, समर नाही, ए समर तर नाहीच नाही, तुझा मोठा दीर येतो, या घरचा थोरला मुलगा. यानंतर पुन्हा त्याला एकेरी नावाने हाक मारली ना तर याद राख. हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसेल आणि मग पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.